श्रीमद भागवतामधील 6व्या स्कंदातील चित्रकेतुला पार्वती देवीचा शाप. श्री शुकवाच यतं शान्तं मितो नरन्तये कृता दिशे नमः विद्याधर चित्रकेतु चार गगने चरम. श्री शुकदेव म्हणतात, ज्या दिशेला भगवान संकर्षण अंतर्धान पावले होते त्या दिशेला विद्याधर चित्रकेतूने नमस्कार केला आणि तो आकाश मार्गाने स्वच्छतपणे विहार करू लागले. सलक्ष वर्ष लक्ष नामव्य हतबलेंद्रिय सुयमानो महायोगी मुनिबी सिद्धचारणे. महायोगी चित्रकेतू कोट्यावधी वर्षापर्यंत सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या सुमेरू पर्वताच्या दर्यातून विहार करीत राहिला. या काळात त्याच्या शरीरातील बळ आणि इंद्रियाची शक्ती अबाधित राहिली. मोठमोठे मुनी सिद्ध चारण त्यांची स्तुती करीत असत. यांच्या प्रेरणेने विद्याधराच्या स्त्रिया त्यांच्याजवळ सर्व शक्तिमान भगवंताचे गुण आणि लीला यांचे गायन करीत असत. कुलाचलेंद्र द्रोणीश नाना संकल्प सिद्धीश हरे मे विद्याधर श्रीभीर्गपयम हरिमीश्वरम. एक दिवस चित्रकेतू भगवंताने दिलेल्या तेजस्वी विमानात बसून जात असता मुनीच्या सभेत सिद्धचारणाच्या मध्यभागी भगवान शंकर भगवंती पार्वतीला आपल्या मांडीवर घेऊन एका हाताने तिला आलिंगन देत आहे असे त्याने पाहिले. ते पाहून चित्रकेतू त्यांच्याजवळ गेला आणि मोठ्याने हसू लागला व पार्वती देवीला ऐकू जाईल अशा रीतीने म्हणू लागला. एकदा विमाने विष्णुदत्तेन वास्वता गिरीश सदृश गच्छन परित सिद्धचारणे अलिंगाने कृता देवी बाहुना मुनी ससादिं उवाच देवी शून्यता शासोजस्तदंतिके. चित्रकेतुर्वाच. चित्रकेतू म्हणाला, या साऱ्या लोकांना धर्म शिकवणारे त्यांचे गुरु आहेत. हे सर्वश्रेष्ठ असून भरसभेमध्ये आपल्या पतीला चिटकून बसले आहे. हे जटाधारी मोठे तपस्वी आणि ब्रह्मज्ञानाचे सभापती असूनही साधारण मनुष्याप्रमाणे निर्लज्जपणे पत्नीला मांडीवर घेऊन बसले आहेत. सामान्य पुरुष सुद्धा बहुधा एकांतात स्त्रियांच्या जवळ राहतात, परंतु हे एवढे मोठे तपस्वी असूनही भरसभेत पत्नीला जवळ घेऊन बसले आहेत. एष लोक गुरु साक्षात वक्त शरीरणम अस्ते मुख्ये समया मिंतुनी भूय भार्याम जटाधर स्थिर्वतपा ब्रह्मवादी सभापतीम अंगीकृतं सियजास्ते गतयी प्राकृतीयताम प्रायसे प्रकृतिसापि श्रियरहसि विव्रतीम अहम महाव्रतधरो विवती सद्यस्य श्रियम. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, भगवान शंकर अत्यंत विवेकी असल्यामुळे चित्रकेतूचे अवाच्य बोलणे ऐकून असून गप्प राहिले. त्या सभेत बसलेले त्यांचे भक्तही गप्प राहिले. चित्रकेतूला भगवान शंकराचे सामर्थ्य माहीत नव्हते, म्हणून तो त्याच्याविषयी वाटेतले बोलत होता. संयमीपणाचा गर्व झालेला त्याच्या उद्धटपणा पाहून पार्वती माता क्रोधाने म्हणाली. श्री शुकवाच. भवानपि तज्जुते प्रयस्सगाददीनुपा तृणीभौ सदसि सभ्यासि तदानुरतम् इत्युक्तो धैर्यविदुषी भुवानि ब्रह्मशोभनं रुषाय देवी दुष्टाय निर्जितात्मभिमानी. पार्वतीवाच. पार्वती देवी म्हणाले, अहो, या जगात संध्या आमच्यासारख्या दुष्ट व निर्लज्जाचा तिरस्कार करून त्यांना शिक्षा करणारा सत्ताधारी हाच आहे काय? असे वाटते की ब्रह्मदेव, भृगु, नारद इत्यादी त्यांचे पुत्र सनकादिक, कपिल मुनी इत्यादी महापुरुष धर्माचे रस्ते जाणत नसावेत, म्हणून ते धर्म मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या भगवान शिवांना या गोष्टीपासून परावृत्त करीत नाहीत. हे महापुरुष ज्याच्या चरण कमलाचे ध्यान करीत असतात त्या मंगलाने मंगल बनवणाऱ्या साक्षात जगद्गुरु भगवंताचा आणि त्यांच्या ज्ञानीभक्ताचा अदम क्षत्रियाने तिरस्कार करून त्यांना दंड देण्याचा विचार केला आहे. म्हणून हा उद्धटला शासन केले पाहिजे. मोठेपणाचा गर्व असणारा हा घमेंडखोर, ज्याची उपासना सत्पुरुष करतात, त्या भगवान श्रीहरीच्या चरण कमलाजवळ राहण्यास योग्य नाही. पार्वतीवाच. अयं किवधुना लोके शाश्वदण्डधरं प्रभु
अस्मदिदान दुष्टान निर्लज्जानच्च विप्रकृतं न वेदधर्मकिलं पद्ययोनि न ब्रह्मपुत्रा भृगुनारदां न वे कुमार कपिलो मुनस्सं एवो निशन्तवर्तितारे एषा मनुदेय पदावजुवं जगद्गुरुमङ्गलामङ्गलं स्वयं यं शत्रबन्धु परिभूय सुरीनं प्रशान्ति दुष्टददयेकी दण्डये नायमति वैकुण्ठपादमुलो सप्रपं संभविते शब्दसायोपि परिपासितम्. म्हणून ह्या दृष्ट तू पापमय असुरयोनीचा पोरट्या, त्यामुळे तो पुन्हा या जगात महापुरुषाचा अपराध करून धरणार नाही. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षित, जेव्हा पार्वतीने चित्रकेतूला असा शाप दिला तेव्हा तो विमानातून खाली उतरला आणि मस्तक लावून त्यांना नमस्कार करू लागला. चित्रकेतू म्हणाला, हे माते, मी माझ्याहून जाईत आपल्या शापाचा स्वीकार करतो, कारण देव मनुष्यांना जे काही म्हणतात ते त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांना मिळणाऱ्या फळाची केवळ पूर्व सूचना असते. अज्ञानाने मोहित झालेला जीव या संसार चक्रात भटकत असता नेहमी सगळीकडे सुख आणि दुःख भोगीत असतो. आपण किंवा दुसरे सुख दुःख देणारे नसतात. अज्ञानी मनुष्य आपल्याला किंवा दुसऱ्याला सुखदुःखाचा कर्ता मानतो. हे जग हा सत्वाधिक गुणाचा प्रवाह आहे. यात शाप, कृपा, स्वर्ग, नरक, सुख किंवा दुःख याच काय अर्थ आहे. एकमात्र परिपूर्ण भगवंतास आपल्या मायेने सर्व प्राण्यांचे उत्पन्न करून त्यांच्यासाठी बंधन, मोक्ष, सुख, दुःख इत्यादी निर्माण करतात. अतं पापयसी योनिमासुरीयानि दुर्मते यते भूये मंता करता पुत्र किल्मीशनं. श्रीशुकवाचं एवं सप्तचित्रके विमनादुर्वस्सं प्रासदे मास सती मुग्नधर्म्रेण भारतं. चित्रकेतुर्वाच प्रतिगुह्यामिति शापमात्मनो जलिनाम्बिकें देवमत्तये यत् प्रक्तो पूर्वदिष्टायितस्य ततं. संसारचक्रयेदास्मि चं जन्तूनानमोहितं मामेन सुखाच दुःखाच भुक्त सर्वथा सर्वदां. नैवत्मा परचे कर्ता स्यात् सुखदुःखयों कर्तारमनेत प्राज्ञे आत्मान परमेवचं. गुण प्रवयेतास्मिन् कशाप को नानुग्रह कर स्वर्ग नरक को वा कि सुख दुःख मेवा. एक सुजन्ति भूतानि भगवान् आत्ममायेम् एषा बन्धज मोक्षस सुख दुःख च निष्कलं. न तस्य कञ्चिदैति प्रतिपो न न्याति बन्धुने परो न च स्वं समस्य सर्वत निरंजनस्यं सुखेन राग कुत एव रोजम. भगवान श्रीहरी सर्वांमध्ये समान आणि मायाधिक दोषरहित आहेत. त्यांना कोणी प्रिय अप्रिय संघासविरा आपला प्रकार नाही. त्यांना जर सुखाचा लोभ नाही तर क्रोध तरी कुठून नसणार. परंतु त्यांच्या मायाशक्तीचे कार्य असलेले पाप आणि पुण्यास प्राण्याचं सुख दुःख हित बंधन, सुटका, जन्म, मृत्यू आणि संसार याला कारणीभूत ठरते. म्हणून हे प्रतिवते देवी, शापातून मुक्त होण्यासाठी मी आपली प्रार्थना करीत नाही. आपल्याला मी अयोग्य बोललो असे वाटत असेल तर त्याबद्दल मला क्षमा करावी. न कस्य कचियेते प्रतीप न ज्ञानी बन्धुनि पर्यो न च स्व समस्त सर्वत्र निरीजनस्यं सुखेन राग कुतं निवरोषम्. तथापि तस्यति विसर्ग एषा सुखाय दुःखाय हिताय बन्धाय मोक्षाय च मृत्युजन्मनं शरीरान् संसृतेव कल्पते. अतं प्रसादेन त्वा पाशापमोक्षाय भामिनीं यन्मस्य यसा भुक्ता मम तशुत सतीं. श्रीशुकवाचं श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, शिव पार्वतींना अशा रीतीने प्रसन्न करून ते आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असता त्यांच्या समोर चित्रकेतू विमानात बसून निघून गेला. श्रीशुकवाचं एति प्रसंग गिरीशु चित्रकेतुरन्दिनं जंगाम स्वविमाने पच्यतो स्मयातो सायस्तं. तथास्तु भगवान् रुद्राणि पिदं ब्रवीतं देशाति दैत्य सिद्धान पार्श्वनानाच शृण्वातं. तेव्हा भगवान शंकर, देवता, ऋषी, दैत्य सिद्ध आणि गण यांच्या समोर पार्वती देवीला म्हणाले. भगवान शंकर म्हणाले, हे सुंदरी, दिवेलीला करणाऱ्या भगवंताच्या निस्पू आणि थोर अशा दासानुदासाचा महिमा तू पाहिलास ना. श्री रुद्रवाच
दृष्टवती सुशोनी हरे दूत कर्मणा महात्मे मृत्युभूताना निस्वानमात्मनम. जे लोक भगवंतांना शरण जातात ते कसलाही भीत नाही, कारण त्यांना स्वर्ग मोक्ष आणि नरके सारखे वाटतात. भगवंताच्या लीला आणि जीवांना देहाचे संयोग योग त्यांना सुख दुःख जन्म मरण शाप व दंड प्राप्त होतात. जसे स्वप्नामध्ये स्वप्न आपल्याहून वेगळे वाटल्यामुळे त्यातील पदार्थ वेगळे वाटतात किंवा जागेपणी भ्रमामुळे दोरीच्या ठिकाणी सर्प आहे असे वाटते, त्याचप्रमाणे मनुष्याला अज्ञानाने आत्म्यामध्ये देव मनुष्य इत्यादी प्रकारचे भेद वाटतो. ज्याच्या जवळ ज्ञान वैराग्याची शक्ती आहे आणि ज्याची भगवान वासुदेवाच्या ठिकाणी भक्ती असते, त्याच्यासाठी या जगात त्यांच्या खेरीज दुसरी कोणती वस्तू असते घेण्याजोगी नाही. मी ब्रह्मदेव संकारिक नारद ब्रह्मदेवाचे पुत्र भृगू इत्यादी मुनी श्रेष्ठ देव यापैकी कोणी भगवंताचे लीलेचे रस जाणू शकत नाही, तर मग त्याच्या आशांचे अंश असताना स्वतःला त्यांच्यापासून वेगळे आणि स्वतःला कर्ता मानतात ते त्यांचे स्वरूप कसे जाणू शकतील. नारायणे परवा सर्वा कुतंचने विब्बते सर्गोपन वर्गा नरकेशी तुल्यस्तदर्शिनम देयो न देय संयोगादंदानीश्वर लीलया सुख दुःख मृती जन्मा शापनुग्रहे वचम अवेकृतं पुसोऽर्थमेद इवात्मनि गुणदोष विकल्पाय विदेवधज्युक्त कृत्यं वासुदेव भगवते भक्ति मृदता नृणां ज्ञान वैराग्य विराननेय कचित वेपाश्रयं न विरोच्य कुमार नारदो न ब्रह्मपुत्र मुनया सुरेशां विदया संसेतमौषकांशका न तस्य स्वरूपामृतगीशमानिनं. भगवंतांना कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही, त्यांना आपला किंवा परकासा कोणी नाही. ते सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत, म्हणून सर्व प्राण्यांचे प्रियतम आहेत. हे भाग्यवान चित्रकेतू त्याचा प्रिय भक्त शांत आणि सर्वत्र समदर्शी आहे, आणि मी सुद्धा भगवान श्रीहरींना प्रिय आहे, म्हणून भगवंताच्या प्रिय भक्त शांत समदर्शी अशा महात्म्या पुरुषाच्या बाबतीत तुला मुळीच आश्चर्य वाटू नये. नास्याति प्रिय कंचित प्रिय सो परोपि वा आत्मात्म सर्वभूतान सर्वभूत प्रियो हरिं तस्य जाये महाभाग चित्रकेतु प्रिय जुगम सर्वत्र समदुःख शांतो हाय त्रैवाच प्रिय तस्मात् विस्मय कार्य पुरुषो महात्म्यसे महापुरुष भक्तेशो शांतशो समदर्शयम्. श्री सुखदेव म्हणतात, परीक्षिता भगवान शंकराचे भाषण ऐकून पार्वती देवीचा चित्तवृत्ती शांत झाले आणि यशोदे भावाले. भगवंताच्या भक्त चित्रकेतू सुद्धा पार्वती देवीचा उलट शाप देऊ शकत होता, परंतु त्याने त्याचा शाप मस्तकी धारण केला व हे साधू पुरुषाचे लक्ष नाही. हा चित्रकेतू दानवयुगीत द्रष्ट्याच्या दक्षानिग्नीपासून उत्पन्न झाला. तेथे त्याचे वृत्तासुर नाव पडले आणि तेथे सुद्धा हा ज्ञानविज्ञान संपन्न राहिला. तू मला विचारले होतेस की रुद्रासुराचा जन्म दैत्ययुनीत का झाला आणि त्याला भगवंताची भक्ती कशी प्राप्त झाली, त्याचे सर्व विवरण मी तुला सांगितले. महात्मा चित्रकेतूचा पवित्र इतिहास आणि विष्णू भक्ताचे महात्मा जो ऐकतो तो संसार बंधनातून मुक्त होतो. जो मनुष्य प्रांतकाळी उठून मौन राहून श्रद्धेने भगवंताचे स्मरण करीत या इतिहासाचा पाठ करतो त्याला परमगती प्राप्त होते. अध्याय 17 समाप्त झाला. श्री शुकवाच एते श्रुत्वा भगवता शिवस्तमाभिभाषितं प्रभो ज्ञानाग्निराजन देवी विगस्व विस्मया इति भागवतो देवी प्रतिशप्तुमनन्तमं मृग्ने सज्जगृहे शापामेतात्वसाधुलक्षणं रसे दष्टा दक्षाणि दानावनि योनिमासिदं ऋतं विख्यातो ज्ञानविज्ञानसंयुतनम् इदते सर्वमाख्यातं जन्माना परिपुच्छसे वृत्तसे सुरजाते कारण भगवान् मते इतिहासमिमं पुण्यचित्रकेतु महात्म्ये विष्णुभक्ताना श्रुत्वा बन्धानि मुच्यते ययेदात्मप्रातृत्राय श्रद्धयमागिते पठितम् इतिहास हरे स्मृता याति परमागतिम्. एते श्रीमद्भागवते महापुराण संहिताय षटस्कंदे चित्रकेतु शापो नाम सप्तमोऽध्याय. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद्भागवत महापुराण की जय. शालिग्राम भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. सुख करता दुखहर्ता वरता विघ्नाचे, नरवी पुरवी प्रेम कृपा देवाची. सर्वानी सुंदर उडशे नोराचे, कंठे लडके माळ गळा शोभे माळ मुक्ता फेडाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मुरदे. दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पुरती. जय देव जय देव. रत्न खचिताभरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशराम. हिरे जडिता मुकुट शोभा तो बरा, रुंजून तेने पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मुरदे. दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पुरती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर भनिवर वंदना, सरसंड वक्रतुंड त्रिनयना. द्राश्रामाचा वटपाये सदना, संकष्टी पावाणे निर्वाणे रक्षावे सर्वर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मुरदे. दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पुरती. जय देव जय देव. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. म्हाळसा जननीती देवी प्रसवले पुत्र दये गावे. जनार्दन नाम तया ठेवी, त्यागी संसार अन्य अंधार कराया. दूर प्रकटली तेजाची ज्योती प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. बांधिले शिवालय कितिका, भक्तीचे घडवितचे प्रतिका. ज्यांच्या हृदय भोगा, मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध दे. नाम चरणित यांचे करी प्रभू प्रणिते प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती. श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती. हे अमर ग्रंथ है मुक्ति पंथ है, पंचम वेद निराला है. सब ज्योति जगाने वाला है, हरि नाम ये जग की मंगल की आरती. पापियों को पाप से तारती. हे शांति गीत पावन पुनीत, पापों को मिटाने वाला है, हरि दरस कराने वाला है. हे सुख करनी है दुख करनी, श्री मधुसूदन की आरती. पापियों को पाप से है तारती. हे मधुर बोल मधुपंथ कोल, सन्मार्ग दिखाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है. श्री राम यही घनश्याम यही, प्रभु की महिमान की आरती. पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की ये आरती. पापियों को पाप से तारते. गालिंग लोटांगण वंदिन चरणन डोळे आणि पायन रूप तुझे. प्रेमे अलिंगन आनंद पुईनम भावे वाणी नमने नवा.
तवेम माता पिता तवेम बन्धुस्सखा तवेम अवेम विद्यादविनं तवेम सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिया उदातयात्मा प्रकृतिस्वभावं करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशव नाम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र भज हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे नमो पार्वती पते हर हर महादेवम गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय।